ऑलराइट एव्हरीवन. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो ये रे पैसा भाग 3 या सिनेमाच्या टीझरबद्दलचा असणार आहे. त्याच्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता पटापट सुरुवात करूया. ये रे भाग 1 हा 2018 साली रिलीज झाला होता सिनेमा आणि मला तो प्रचंड आवडला होता कारण हिंदुस्तान का हर नौजवान एक्टर बनना चाहता है. कंट्रोल कंट्रोल. जास्त आवाज करायचा नाही. मला आत्ताच्या आता 10 करोड रुपये हवेत. हा बोल नरेश. त्यावेळेसचा तो प्लॉट अख्खा जो एक डिमॉनिटायझेशनच्या आजूबाजूला त्यांनी रचला होता, त्याच्यानंतर कॅरेक्टरायझेशन असेल, त्याच्यानंतर एकंदरीत टायमिंग असेल, पंचेस ज्या पद्धतीने लँड होत होते, म्हणजे आज सुद्धा अगदी अण्णाचा हा जो डायलॉग आहे तो आपल्याला नॉस्टॅल्जिया देऊन जातो राव. डॉक्टर की गोली मुंह में. शाळा कुठली रे? सेंट जोसेफ विद्यालय. मग आत्ताच्या आत्ता जा आणि शाळेची सगळी फी परत मागून घे. आता साधारण 2018 मध्ये भाग 1 पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना तो सिनेमा आवडलाच होता. एक ओव्हरऑल जर का एक सगळ्यांचा अंदाज जर आपण घेतला तर. पण त्याच्यानंतरच लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे 2019 साली जो सिनेमा आला होता ये रे पैसा भाग 2, तो मी काही कारणास्तव बघू शकले नव्हते. आणि ॲज युज्युअल मग मराठी सिनेमा एखादा जर का आपल्याकडनं सुटला पाहायचा थिएटरमध्ये, तर मग तो आणि टेलिव्हिजनचा आणि आपला आता दूरदूरपर्यंत संबंध नसल्यामुळे तो पाहणं आपल्याकडनं अगदी राहूनच जातं. आणि म्हणूनच मी सुद्धा अगदी तो सिनेमा आता ॲक्च्युली बघण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या व्हिडिओनंतर भाग 2 बघण्याचा प्रयत्न करणार आहे. आता भाग 3 मध्ये ना एक गोष्ट बघून मला खूप आवडली की त्यांनी भाग 1 ची जी संपूर्ण ओजी स्टारकास्ट होती, म्हणजे ज्याच्यामध्ये उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर आणि सिद्धार्थ जाधव, हे चौघेच्या चौघे परत एकदा भाग 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते बघून भयंकर आनंद झाला. पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की एकंदरीत सगळं उत्तम होतं टीझरमध्ये, पण सगळ्यात जास्त कुठली गोष्ट बघून मन अगदी प्रफुल्लित झालं ते म्हणजे धर्मा प्रोडक्शनचं नाव. ऑफकोर्स आपण बॉलिवूडच्या नावाने खडे फोडतच असतो, पण यु नो व्हॉट, आपल्या मराठी सिनेमासृष्टीला जर का कुठलं इतकं मोठं प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडचं जर का एक बॅकबोन म्हणून उभं राहत असेल तर आय थिंक आपण सगळ्यांनी त्यांचं नक्कीच कौतुक करायला पाहिजे. आणि धर्मा प्रोडक्शनकडनं कारण प्रोडक्शनची एक जबाबदारी उचलल्यामुळे आपल्याला ती एकंदरीत टीझरमध्ये सुद्धा पाहायला मिळतेच आहे. 5 करोड. क्वालिटी ऑफ प्रोडक्शन जी आपण म्हणतो ना नेहमी, ज्याची सगळ्यात गरज होती इतक्या वर्षांपासून, ती आता याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मला असं वाटतं आपल्याला इम्प्रूव्ह झालेली दिसते आणि ते बघून नक्कीच आनंद होतो. बाकी रायटर आणि डिरेक्टर आहेत संजय जाधव, कारण का भाग 1 चे सुद्धा तेच होते. ते बघून मला अजून एकदा आनंद झालेला आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला तो जो नॉस्टॅल्जिया आहे ना, तो जो 2018 सालच्या भाग 1 चा, तो नक्कीच इथे पाहायला कदाचित मिळू शकतो. अभी 3 में बोलता हूँ. डॉक्टर की गोली मुंह में और अन्ना की गोली. एकंदरीत मला टीजर आवडलंय कारण टिपिकल तेच जे डायलॉग जे फेमस झालेले होते ऑलरेडी भाग 1 चे, ते याच्यामध्ये परत आपल्याला ऐकायला मिळतात. अण्णा तू शाळा कुठली रे? सेंट जोसेफ विद्यालय. कुठले? सेंट जोसेफ विद्यालय. आज त्याचा मी ॲल्युमिनियम आहे. टीजर त्यांनी बराच आधी आणलेला आहे, कारण का हा सिनेमा 18 जुलैला रिलीज होणार आहे. आणखीन बराच कालावधी आहे. सो एकंदरीत आपण एक होप्स ठेवू शकतो की नक्कीच मेकर्स चांगली स्ट्रॅटेजी आणताय. टीजर खूप आधी त्यांनी ड्रॉप केलाय, कदाचित ट्रेलर आणखीन पुढच्या महिन्यामध्ये ते ड्रॉप करतील आणि मग त्याच्यानंतर साधारण महिनाभरानंतर वगैरे तो सिनेमा येईल, असं एक एकंदरीत माझा एक अंदाज आहे. पण त्यातल्या त्यात माझी एकच विनंती की प्लीज आता ह्या फिल्मच्या प्रमोशनसाठी अजिबात मागचा पुढचा विचार करू नका. अगदी दोन्ही हात असे मोकळे उघडे ठेवून अगदी व्यवस्थितपणे या सिनेमाचं प्रमोशन करा, म्हणजे घराघरापर्यंत हा सिनेमा जाईल आणि नक्कीच प्रेक्षक थिएटर्स पर्यंत येतील आणि या सिनेमाला खूप खूप प्रेम देतील. एकंदरीत टीजर बघता ऍक्च्युली खूप चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय. पाणचट तुपकट डबल मिनिंगची घाणेरडी अशी कॉमेडी नाहीये जी बॉईजच्या सिरीज मधली आपल्याला एरवी पाहायला मिळते. सो ते बघून जरा आनंद झाला. आणि हा होता माझा रिव्ह्यू ये रे पैसा भाग 3 या सिनेमाच्या टीजर बद्दल. तुमचं काय मत आहे? तुम्हाला टीजर आवडलाय का? आणि भाग 1 चा कुठला तो आयकॉनिक डायलॉग आहे जो तुम्हाला अजूनही आठवतो, तो मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. हेलो गाइस, आज मैं आई हूँ अपने वेलकम टू चैलेंज में. आज देखो पेंट गिर गया है. मैं आपको बताती हूँ, बाद में बताऊंगी. मेरे पिता वीडियो को लाइक कर दिया आपने? नहीं किए ना? अब थप्पड़ पड़ेंगे आपके. क्यों नहीं करे आप? हैं?